नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी लौकिका. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. आजकाल अनेक जण लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध आजारांनी त्रस्त असलेले आपण बघतो. या आजारांवरती ऑपरेशन किंवा वेदनाशामक तात्पुरती औषधं देणं किंवा काही रासायनिक औषधांचा वापर करणं अशासारखे उपचार केले जातात. पण नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कुठल्याही ऑपरेशन शिवाय कायमस्वरूपी नैसर्गिक पद्धतीनं आजारावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. नम्मा होमिओपॅथीच्या मुंबईमध्ये दादर, ठाणे, त्यानंतर नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, अकोला, नांदेड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मिळून 21 शाखा आहेत. नम्मा होमिओपॅथी आता गुजरातमध्ये सुद्धा कार्यरत झाली आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये आज आपण आर्थरायटिस या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर प्रणाली देशपांडे. नमस्कार डॉक्टर. सध्या सगळीकडे आपल्या जीवनशैलीमुळे सर्रास ऐकू येणारा रोग म्हणजे आर्थरायटिस. मला सांगा डॉक्टर, आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? आर्थरायटिस हा शब्द आपण खूप कॉमनली आजकाल ऐकतोय किंवा आर्थरायटिसचा त्रास होतोय, सांधेदुखीचा त्रास होतोय, हे आपल्या घरोघरी चालत असणारा प्रश्न आहे सध्या. आर्थरायटिस म्हणजे ऑर्थोज म्हणजे तुमचे हाडं किंवा तुमची पूर्ण जी हाडांची जी सिस्टीम आहे, तुमचे जॉईंट्स, त्याच्यावर येणारी सूज. आता ती सूज येण्याच्या मागचे अनेक कारणं असू शकतात. तर ज्याच्यानुसार तुमचं पेन आहे, तुमचा पेन कसा सुरू झालेला आहे याच्यानुसार त्याचे प्रकार बदलतात आणि आर्थरायटिसचे खूप जास्त प्रकार डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहतो. सगळ्यात जास्त आम्ही कॉमनमध्ये जे बघतो किंवा डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्हाला जास्त दिसून येणारे प्रकार म्हणजे संधिवात म्हणजे तुमचा ऑस्टिओआर्थरायटिस, मग नंतर तुमचा आमवात म्हणजे तुमचा आरे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि रक्तवात म्हणजे तुमचा गाऊट आर्थरायटिस. हे 3 प्रकार आम्ही जास्त प्रॅक्टिसमध्ये पाहतो. आपल्या शरीरामध्ये 206 हाडं असतात. तर जेव्हा या सांध्यांमध्ये किंवा तुमच्या या कुठल्याही कंपोनेंटमध्ये जेव्हा इजा येते किंवा तिथे सूज येते तेव्हा तुमचा आर्थरायटिसचा हा त्रास सुरू होऊ शकतो. ठीक आहे, याच्या मागचं कारणंही वेगळी असू शकतात. वयोमानानुसार, शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे, तुमच्या लाईफस्टाईलमुळे किंवा तुमच्या जॉबमुळे किंवा तुम्ही खूप एक वेळ एका ठिकाणी उभं राहून काम करताय किंवा खूप वेळ एका ठिकाणी बसून काम करताय, शरीराला तुमच्या व्यायामाची सवय नाही आहे, एक्सरसाइज तुम्ही व्यवस्थित करत नाही आहे, बॅलन्स डाएट तुमच्या जेवणात नाही आहे, तर त्यामुळे हे आर्थरायटिसचा त्रास आपल्याला कॉमनली दिसून येऊ शकतो. आर्थरायटिसची लक्षणं कशी ओळखायची, म्हणजे आर्थरायटिस झालाय हे कसं ओळखायचं? आर्थरायटिसचे प्रकार फार अनेक आहेत किंवा खूप जास्त प्रकार आहेत, पण सिम्पटम्स साधारणपणा कुठल्या रेंजमध्ये असतात किंवा कसे हे सिम्पटम्स असू शकतात ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले तुम्हाला पेन स्टेज सुरू होते, म्हणजे ही सगळ्यात पहिली स्टेज असते की तुम्हाला हलकी कळ जाणवायला सुरू होते की तुम्ही जी आता डे टू डे ॲक्टिव्हिटी करताय, सपोज तुम्ही चालत आहात, उठताना बसताना तुम्हाला हळूहळू पेन जाणवायला सुरुवात होते. ही तुमची पहिली स्टेज आहे की म्हणजे जे आम्हाला पेशंट सांगतात की अगदी थोडं काम करत होते तर माझं पेन सुरू झालं. आज माझा गुडघा दुखत होता थोडासा, तर मला वाटलं असेल की आदल्या दिवशी माझी झोप व्यवस्थित झाली नव्हती किंवा मी झोपण्याची माझी पोझिशन करेक्ट नव्हती किंवा माझ्याकडनं चालणं फार झालं असेल तेव्हा हे पेन सुरू झालं असेल. म्हणून पेशंट काय करतात ह्या स्टेजमध्ये, तात्पुरता वेदनाशामक गोळीचा आधार घेतात. पेन त्यांचा त्या स्टेजला थांबतो, पण जी डिजेनरेटिव्ह प्रोसेस आहे जी आर्थरायटिसमध्ये होते ती प्रोसेस ही आत हळूहळू सुरू झालेली आहे. तर वेदनाशामक गोळ्याने तुमची वेदना तर थांबल्यात, पण जी प्रोसेस ऑफ डिजेनरेशन आहे ती तशीच राहते. पुढे चालून ही स्टेज जाते, ती स्वेलिंग स्टेजमध्ये जाते की तुमचे सांधे आता सुजू लागतात. हळूहळू तुम्हाला तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या छोट्या सांध्यांवर तुम्हाला सूज यायला लागते आणि मग तुम्हाला जातं की अरे नाही, आता माझे सूज पण सुरू झाली. या स्टेजमध्ये अनेकदा पेशंटला कळून येतं की अरे नाही, हे फक्त काही नॉर्मल चेंज नाही आहे किंवा नुसतं माझ्या रुटीनमध्ये काही चेंज आलेला हा पेन नाही आहे, नक्कीच काहीतरी माझ्या सांध्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर पेशंट जातात सहसा डॉक्टरांकडे किंवा ते तिकडे त्यानंतर ते वैद्यकीय सल्ला घ्यायला ते पुढे येतात किंवा त्याच्यानंतर ते वैद्यकीय सल्ला घेतात. किंवा तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही, तुमच्या सांध्यांना या स्टेजमध्ये जर तुम्ही अजून एक्सरसाइज करत राहिले किंवा खूप जास्त चालत गेले किंवा तुम्ही योग्य तो आराम तुमच्या सांध्यांना या स्टेजमध्ये जर नाही दिला, तो हा त्रास पुढच्या स्टेजमध्ये जातो, तो म्हणजे स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे आता मांडी घालायला त्रास होतोय, आता मला खाली बसता येत नाही आहे, आता मला खुर्चीचा आधार घ्यावा लागतोय. पेशंट सांगतात माझ्या घरातले सगळेजण खाली मांडी घालून बसतात जेवताना मॅडम, पण मला खुर्चीशिवाय पर्याय उरत नाही आहे. इंडियन टॉयलेट्स वापरणं बंद करायला लागतं.
आणि या स्टेजला आपण स्टिफनेस म्हणतो, की तुमची जॉईंट आता वळत नाही आहेत किंवा त्यांची आता मूव्हमेंट होत नाही आहे. ती ही तुमची थर्ड स्टेजमध्ये आपण येतो. चौथी स्टेज जी असते ती म्हणजे डिफॉर्मिटी, म्हणजे हाडांचा आकार हा संपूर्णपणे बदलून गेलेला असतो. गुडघ्यांची झीज म्हणा, जर तुमचा संधिवात असेल तर गुडघ्यांची झीज ही कम्प्लिटली झालेली असते. या स्टेजला सर्जरीशिवाय काही पर्याय उरत नाही सहसा, किंवा तुम्हाला खाली उठता बसता येत नाही. तुम्हाला पाय सरळ करूनच बसावा लागतो किंवा वॉकर किंवा काठीचा आधार घ्यावा लागतो. जर तुमचे हे हाता किंवा पायांची बोटं आहेत, मनगटं आहेत, पायांची टाच आहे तुमचा, तर ह्या जर तुमचे सांधे त्याच्यात इन्व्हॉल्ड असतील तर पूर्ण स्टिफनेस झालेल्या हाडाचा आकार पूर्णपणे बदलून जातो. तिथे तुम्हाला नोड्युल्स फॉर्मेशन दिसू लागतात. ही तुमची लास्ट स्टेज झाली आर्थरायटिसची. तर बघता बघता एक साधी येणारी कळ तुमची पूर्ण डे टू डे ॲक्टिव्हिटी रिस्ट्रिक्ट करू शकते. तुम्हाला पूर्ण स्वावलंबन जे आहे किंवा तुम्ही जे स्वतःने जे काम करत होते ते आता दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. चालता येत नाही, काठीचा आधार घ्यावा लागतो, किंवा जी आपली डे टू डे ॲक्टिव्हिटी आहे, छोटे छोटे कामंसुद्धा तुम्हाला करता येत नाही. म्हणून मला पेशंटला विनंती आहे किंवा सगळ्या पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला असे सांधेदुखीचा काही त्रास जाणवत असेल किंवा तुम्हाला जाणवतं की मला असे कुठल्या प्रकारचे पेन्स आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणं फार गरजेचं आहे. तुमचा प्रकार नेमका काय आहे आणि तो सुरू कसा झाला या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स किंवा शस्त्रक्रियाचा आधार घ्यायची गरज पडणार नाही आणि तुमचा त्रास योग्य त्या वेळेत थांबतील. डॉक्टर, मला असं सांगा की आर्थरायटिस नेमका कशामुळे होतो आणि आर्थरायटिसचे प्रकार कोणते कोणते? आर्थरायटिस होण्यामागचे कारणं फार वेगळी वेगळी आहेत. सगळ्यात जास्त प्रामुख्याने आम्हाला दिसणारं कारण म्हणजे वाढलेलं वजन. जे तुमचं वजन खूप जास्त वाढतं आहे, ओबेसिटी आपण जे म्हणतो, या ओबेसिटीमुळे तुमच्या सांध्यांवर येणारा भार किंवा तुमच्या सांध्यांवर येणारा जो तुमची हेवीनेस आहे, त्याच्यामुळे तुमच्या सांध्यांची जेव्हा झीज होते किंवा त्याच्यानंतर तुमच्या सांध्यावर येणारी जी सूज आहे, याच्यामुळे सुद्धा आर्थरायटिसचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. याच्यानंतरचं महत्त्वाचं कारण जे आम्हाला स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो तो म्हणजे कॅल्शियमची कमतरता किंवा तुमच्या आहारामध्ये मिनरल्स, व्हायटमिन्स, प्रोटीन्सची कमतरता. कित्येकदा स्त्रिया मेनोपॉज नंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम डिपॉझिशन हे हळूहळू कमी होऊ लागतं आणि हाडं ठिसूळ होऊन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे त्रास सुरू होऊ शकतात. आर्थरायटिसचे त्रास जास्त सुरू होतात. ऐकलं पण असेल की साधारण 40 नंतर किंवा 45 वर्षानंतरही आपल्याला हे जास्त त्रास ऐकू येतात की आर्थरायटिसचा त्रास होतोय किंवा आता माझे गुडघे दुखायला लागलेत, कारण की ह्या एजमध्ये तुमच्या गुडघ्यांची झीज व्हायला सुरुवात होते, शरीरातलं कॅल्शियम कमी होऊ लागतं. यानंतरचं महत्त्वाचं कारण जे आपण बघतोय की डे टू डेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हिल्सचा वापर स्त्रिया खूप जास्त करू लागल्या आहेत. पर्याय उरत नाही आहे जॉबच्यासाठी म्हणा किंवा तुमच्या वर्कप्लेस एन्व्हायरमेंटमुळे तुम्हाला हिल्सचा हा पर्याय निवडावा लागतो. पण त्यामुळे तुमच्या पाठीवर, तुमच्या कमरेवर पण खूप जास्त परिणाम होतो, शिवाय तुमच्या टाचांवर त्रास होतो व त्याच्यामुळे कॅल्किनियल स्परचा जसे त्रास आहेत की ते आपण जे म्हणतो की टाचेचं हाड वाढलंय किंवा ते दुखणं जे सुरू होतं, तोही एक आर्थरायटिसचा प्रकार आहे. तर तसे तुम्हाला जॉईंट पेन सुरू होतात. याशिवाय पुरुषांमध्ये जास्त दिसणारं कारण म्हणजे जे खूप जास्त उभं राहून काम करतात, जसे आपले पोलिसमॅन आहेत, रिसेप्शनिस्ट ज्यांचे जॉब आहेत, ठीक आहे, जे खूप वेळ एका ठिकाणी उभं राहून काम करतात, तर तुमच्या जॉईंट्सला, तुमच्या मसल्सला, तुमच्या लिगामेंट्सला योग्य तो आराम मिळत नाही, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. याशिवाय जंक फूड किंवा जे एरिएटेड ड्रिंक्स आहेत ते जर तुम्ही खूप जास्त कन्झम्पशन तुमचं चालू असेल, त्या एरिएटेड ड्रिंक्समुळे सुद्धा तुमच्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ते हळूहळू इरोड होऊ लागतं किंवा ते ॲब्झॉर्ब केलं जातं आणि तुमच्या हाडांची घनता कमी होऊ लागते आणि तेव्हा नंतर तुम्हाला आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, तर आर्थरायटिसचे कारणंही भरपूर आहेत. त्या प्रत्येक कारणानुसार त्याचे पेन किंवा त्याचे सिम्पटम्स बदलू शकतात आणि त्याच्यानुसार त्यांचे टाईप्स बदलतात. जसं मी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आपले जे आर्थरायटिसचे कॉमन टाईप्स आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला टाईप म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे तुमचा संधिवात आहे, ज्याच्यात तुमच्या गुडघ्यांची किंवा मोठ्या सांध्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात असते. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा त्रास म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस. यात तुमचे छोटे सांधे जास्त ग्रसलेले जातात किंवा छोट्या सांध्यांना तुम्हाला जास्त त्रास होतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टाईप म्हणजे गाऊट आर्थरायटिस, ज्याच्यात तुमच्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढून तुमच्या छोट्या सांध्यांना तो इजा करायला सुरुवात करतो आणि मग आर्थरायटिसचा त्रास सुरू होतो. असे हे वेगळे वेगळे प्रकार आर्थरायटिसचे असतात. याशिवाय एका ठिकाणी बसून केलेल्या कामामुळे किंवा योग्य पॉश्चरमध्ये तुम्ही बसत नाही आहे तर तुमच्या मणक्यांमध्ये सुद्धा तुम्हाला पेन जाणू शकतो.
त्याला आपण स्पॉन्डिलिसिस असा त्रास म्हणतो, त्याला लंबार स्पॉन्डिलिसिस किंवा सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, जे आपण खूप वेळ मोबाईल वापरतोय, खाली मान घालून आपण बसतोय आणि मानेला योग्य तो आराम मिळत नाहीये, उशी व्यवस्थित वापरत नाहीये, झोपेत पोझिशन व्यवस्थित मेंटेन ठेवत नाहीये, तेव्हा तुमच्या मणक्यांवर येणारा ताण किंवा मणक्यांवर येणाऱ्या दबावामुळे होणारा अर्थरायटिस किंवा होणाऱ्या तिथल्या मणक्यातल्या बदलांना आपण स्पॉन्डिलिसिस असं म्हणतो. अशा अर्थरायटिसचे अनेक प्रकार आहेत. तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास असेल किंवा आपल्याला आर्थरायटिस आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचं असेल, आर्थरायटिस बद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील, आर्थरायटिस बरा करण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करतील. आता कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तरी देखील तुम्ही मॅडमना फोन करून विचारू शकता. डॉक्टर प्रणाली देशपांडे आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम पाहत असताना काही प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे. डॉक्टर तुम्हाला, आपल्याला एक फोन येतोय, बघूया कोण बोलताय आपल्याशी. हॅलो, हा बोला, आपलं नाव सांगा. माझं नाव स्वाती आहे. मी नागपूर इथून बोलते. नमस्कार मला स्वाती. डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा होता की माझी आजी आहे, हा हा. तिचं आता वय आहे 65, हम्म. तिचे गुडघे वगैरे सगळे दुखतात. तर या वयात सुद्धा आपण जर का होमिओपॅथी घेतली तर तिला बरं वाटेल का, ती काम करू शकेल का? डॉक्टर प्रणाली, काय सांगाल यावरती? नक्कीच तुम्ही जे सांगताय स्वातीताई, तुमच्या आजीचे आता जे गुडघे दुखतायत म्हणजे हा संधिवाताचा त्रास आहे आणि त्यांनाही याही वयात नक्की होमिओपॅथी वर्क करू शकते. होमिओपॅथी औषधं ही कम्प्लिटली विदाऊट साईड इफेक्ट असतात, त्याचा त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि त्यांची गुडघेदुखी थांबून त्यांना नॉर्मल चालता येईल किंवा त्यांना बसता येईल. त्यांची डे टू डे ॲक्टिव्हिटी रुटीनाईज करण्यासाठी आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो. तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या शाखेला व्हिजिट करा, जेणेकरून त्यांचा त्रास आहे त्या स्टेजला आपण थांबवू शकतो. पुढे तो त्रास आणखीन वाढणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो आणि त्यांचा त्रास कमी करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. नक्कीच डॉक्टर, आत्ता तुम्ही बोलता बोलता असं सांगितलं की आर्थरायटिस लवकर डायग्नोज होणं गरजेचं आहे, त्याची तपासणी करणं लवकर गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार जर लवकर सुरू केलेत तर तसा एक चांगला सकारात्मक प्रतिसाद आपल्याला उपचारांना मिळतो. पण मला असं सांगा की समजा आर्थरायटिसवरचे उपचार आपण थोडे उशिरा सुरू केले तर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात का, आणि हे कशा प्रकारचे हे कॉम्प्लिकेशन्स असतात? आर्थरायटिसचे कॉम्प्लिकेशन्स हे प्रत्येक त्याच्या प्रकारानुसार वेगळे असतात. जर तुमचा संधिवात आहे किंवा तुमचा ऑस्टिओआर्थरायटिस आहे, हा जर त्रास तुमचा पुढे पुढे वाढत गेला किंवा जर डिजेनरेशन पुढे पुढे वाढत गेली, तुमचा हाडांचा शेप किंवा तुमचं जे नी जॉईंट आहे ते कम्प्लिटली तिथे डिजेनरेशन होऊन जाईल. तिथे मग तुम्हाला ऑपरेशनशिवाय किंवा रिप्लेसमेंटशिवाय काय पर्याय राहत नाही. तसंच जर तुमचा रुमेटॉइड आर्थरायटिस आहे, हा जर अजून असा वाढत गेला त्रास, तर तुमच्या हाडांचा हाडं पूर्णपणे विरुद्ध दिशेत वाकू लागतात. तिथे नोड्यूल्स फॉर्मेशन येतात आणि या नोड्यूल्स फॉर्मेशनमुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो की तुम्हाला डे टू डे ॲक्टिव्हिटी करता येणार नाही, तुमची ग्रिप व्यवस्थित लागणार नाही. आपल्याला नॉर्मल लाईफसाठी आपल्या हाताची मूव्हमेंट फार महत्त्वाची आहे किंवा पायाची मूव्हमेंट फार महत्त्वाची आहे. आपलं रोजचं जेवण खाणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या हाताचा फार महत्त्वाचा रोल आहे किंवा आपल्या जॉईंट्सचा फार महत्त्वाचा रोल आहे. तर जर हाडांचा पूर्णपणे शेप जर बदलला तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप जास्त हॅम्पर होऊ शकते आणि तुम्हाला या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये पण त्रास होऊ शकतो. तर हे सगळ्यात जास्त दिसणारे आमचे कॉम्प्लिकेशन्स किंवा आम्ही जे पेशंट्स पाहतो की हे कॉम्प्लिकेशन्स घेऊन आमच्याकडे येतात. कित्येकदा पेशंट असे असतात की त्यांनी ऑलरेडी सर्जरी करून आमच्याकडे आले आहेत, तरी त्यांचा कधी कधी पेन पूर्णपणे थांबत नाही किंवा त्यांचा त्रास तसाही सतत सुरू असतो. तर आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये अशाही केसेसवर वर्क करतो की ज्यांनी ऑलरेडी सर्जिकल ऑप्शन घेतलेला आहे, त्यांची ऑलरेडी जर आधी कुठल्याही सांध्यांची सर्जरी जरी झाली असेल आणि जरी त्यांचा त्रास मुळापासून बरा नसेल झाला, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचा त्रास मुळापासून कमी होऊन जाईल आणि परत त्यांचा त्रास कॉम्प्लिकेशन्समध्ये जायची गरज पडली नाही पाहिजे, त्यांना परत सर्जरीचा पर्याय घ्यायची गरज नाही पडली पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. पुढचा एक आपल्याला कॉल येतोय, बघूया कोण बोलतंय. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, मी पद्मा बोलतीये सोलापूर इथून. हा हा. माझा असा प्रश्न होता, माझा भाऊ आहे, त्याचं वय 28 आहे. बरं. तर गेल्या 60 महिन्याआधी त्याला चिकनगुनिया सारखे आजार झाला होता. त्याला आम्ही ऍडमिट वगैरे पण केलं होतं, पण त्याच्यानंतरून त्याचे सांधे खूप दुखायला लागले. बघायला गेलं त्याचं वय पण नाहीये की त्याचे सांधे वगैरे दुखू शकतात, पण मग त्याचे सांधे खूप दुखतायत. त्याच्यावर बरेच आम्ही औषधे घेतलेत पण काही फरक नाही पडलाय. तर मला मॅडमला असं विचारायचंय की याच्यावर आपल्या होमिओपॅथी मध्ये काही आहे का, काही होऊ शकतं का निदान त्याचं?
हो नक्कीच. हा जो त्रास आहे याला आपण पोस्ट व्हायरल अर्थरायटिस असं म्हणतो. जसं चिकनगुन्याचे इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा चिकनगुन्याचा त्रास झाल्यानंतर तुमच्या सांध्यांवर येणारा हा त्रास आहे. जसं चिकनगुन्याचे आपण कॉमन सिम्पटम्समध्ये पाहतो की ताप, वीकनेस सोबत तुमचे सांधे खूप दुखतात. तुमचा ताप किंवा बाकीचा जे तुमचा त्रास आहे तो बरा झाल्यानंतर सुद्धा सांधेदुखी खूप वर्ष किंवा खूप महिने तुमच्या शरीरात चालू राहते. तर याला आपण पोस्ट व्हायरल अर्थरायटिस असं म्हणतो. आणि याला काही वयोमान नसतं, म्हणजे अगदी ओल्ड एजमध्ये पण आम्हाला हे सिम्पटम दिसून येतात आणि अगदी यंग एज ग्रुप, म्हणजे जसं तुमच्या भावाचं वय तुम्ही मला सांगितलं की 28 वर्षाचा असून सुद्धा त्याला हा त्रास होऊ शकतो. पोस्ट व्हायरल अर्थरायटिसमध्ये हे शक्य आहे. तर तुम्ही नक्कीच नमा होमिओपॅथीमध्ये आपण हा त्रास बरा करू शकतो. इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंटने आपण त्याचा त्रास लवकरात लवकर बरा करण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर, तुम्ही आता जसं म्हणालात त्याप्रमाणे आपल्या नम होमिओपॅथीमध्ये आर्थरायटिस बरा करण्यासाठी एक विशेष उपचार पद्धती आपण शोधून काढली आहे. त्या उपचार पद्धतीबद्दल आम्हाला सविस्तर सांगा. तर नमा होमिओपॅथीमध्ये जी आम्ही ट्रीटमेंट किंवा जी आम्ही औषध प्रणाली वापरतो त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. इम्युनोजेनिक म्हणजे काय? आजार कोणताही असो तो मुळापासून जर बरा करायचा असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही स्ट्रॉंग झाली पाहिजे किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही मुळापासून स्ट्रॉंग असली पाहिजे, त्याच्यात ताकद असली पाहिजे. तर तो आजार बरा करायच्यासाठी तर हे सगळ्या आजारांमध्ये तुमचा आजार मुळापासून बरा करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग करणारी आमची ही इम्युनोजेनिक औषधं आहेत. त्यानंतरचा जो मी शब्द बोलले तो म्हणजे मायझोमॅटिक. प्रत्येकाच्या शरीरात कुठलाही आजार तयार होण्याच्या आधी काही ना काहीतरी एक मूळ कारण असतं. ते शारीरिकही असू शकतं, ते मानसिकही असू शकतं. जसं आपण डिस्कस केले की कारणं फार वेगळी वेगळी असतात शारीरिक, जसे की वाढलेलं वजन, एका ठिकाणी बसलेलं काम, हे सगळे कारणं झालीच. याशिवाय महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. जर तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रेस टेन्शन आहे किंवा खूप जास्त प्रेशर आहे, हे जर तुम्ही व्यक्त करत नसाल किंवा तुम्ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये असाल तेव्हासुद्धा तुम्हाला आर्थरायटिससारखे क्रॉनिक आजार होऊ शकतात. याशिवाय कित्येकदा आर्थरायटिस हा जेनेटिकली पण येतो किंवा जेनेटिक हिस्ट्री पण त्याच्यात असते. तर त्या जेनेटिक हिस्ट्रीमध्ये की तुमच्या आईवडिलांमध्ये किंवा तुमच्या मॅटर्नल साईडमध्ये किंवा मावशी, आत्या, मामा, काका जे तुमचे रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्यामधनं जर तुम्हाला हा आर्थरायटिस असेल ज्याला जेनेटिक लिंक आहे, तर मग अशा आजाराला आपल्याला मुळापासून वर्क करणं फार गरजेचं आहे. तुमची फॅमिली हिस्ट्री पण फार महत्त्वाची आहे. याशिवाय आर्थरायटिसचं पिक्चर प्रत्येकाच्या शरीरात हे वेगळं असतं. प्रत्येकाची भूक, तहान, झोप ही पण बेसिक ॲक्टिव्हिटीसुद्धा एकमेकांपेक्षा वेगळी असते. आणि कळ, दुखण्याचा टाईम, दुखण्याचा प्रकार या सगळ्या गोष्टी पण वेगळ्या असतात. तर नमा होमिओपॅथीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटची आम्ही तेवढी सखोल हिस्ट्री घेतो. प्रत्येक त्याचा त्रासाला आम्ही सखोल अभ्यास करून आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याशिवाय त्याची फॅमिली हिस्ट्री कशी आहे, त्याची मानसिक ताणतणाव कशी आहे, त्या व्यक्तीची कॉन्स्टिट्यूशन काय आहे, त्याची झोप, भूक, तहान ह्याच्यात काही अफेक्टेड आहे का, या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून कन्सेप्ट ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे प्रत्येक माणूस हा प्रत्येकापेक्षा वेगळा आहे, ही आमचा मेन अप्रोच असतो. ह्याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीनुसार आमचा औषधांचा अप्रोच बदलतो आणि त्याचा त्रास किंवा त्या माणसाचा त्रास, त्या व्यक्तीचा त्रास मुळापासून बरा करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. यानंतरचा जो मी शब्द बोलले तो म्हणजे 6th जनरेशन. आता अजून एक महत्त्वाचा प्रकार असतो RA किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस. हे आजार आजकाल खूप यंगर एज ग्रुपमध्ये पण दिसत आहेत किंवा अँकोलायझिंग स्पॉन्डिलिसिस हे खूप यंगर एज ग्रुपमध्ये दिसत आहेत. आर्थरायटिसचा त्रास जो आधीच्या काळात साधारण 50 नंतर किंवा 60 नंतर दिसणारा जो त्रास होता तो आता यंग एज ग्रुपमध्ये पण दिसून येतोय. म्हणजे आपल्या लाईफस्टाईल बदलल्यामुळे, आपले डाएट बदलल्यामुळे, जे आपले डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत ते बदलल्यामुळे आजाराचं स्वरूपही बदलू लागलं. तर अशा बदलत्या काळाच्यानुसार किंवा बदलत्या आजाराच्या स्वरूपानुसार आपल्याला औषधांची पण तेवढी बदल करणं फार गरजेचं आहे. म्हणून नमा होमिओपॅथीमध्ये ह्या 6th जनरेशन औषधांचा प्रयोग केला जातो, जेणेकरून तुमचे हे सगळे आर्थरायटिसचे प्रकार मुळापासून बरे होऊन तुमचा आजार मुळापासून बरा होऊन तुम्हाला वेदनाशामक गोळ्यांचा किंवा सर्जरीच्या पर्यायापर्यंत तुम्हाला न जाता आजार आहे तर ह्या स्टेजमध्ये थांबून तुम्हाला आराम पडावा हा आमचा प्रयत्न असतो. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आर्थरायटिस होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो?
नक्कीच आर्थरायटिसचा त्रास टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. जशी मी आर्थरायटिसची विविध कारणं सांगितली आहेत, तर तशा कारणांनुसार तुमचा आर्थरायटिसचा त्रास आपण टाळू शकतो. की तुम्ही जर खूप वेळ एका ठिकाणी बसून काम करत असाल तर तुम्ही मोबिलिटी मेंटेन केली पाहिजे. अधूनमधून थोडासा ब्रेक घेऊन जवळपास एक चक्कर मारणं किंवा जवळपास चालणं हे तुम्ही सुरळीत चालू ठेवलं पाहिजे. तुम्ही जर एक्सरसाइज करत नसाल तर तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये थोडा का वेळ स्वतःसाठी देऊन एक्सरसाइजला तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. तुमच्या आहारात योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्या गोष्टींचा समावेश होत आहे का याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे आपण. नक्कीच सकस आहार तुमच्या आहारात पाहिजे. याशिवाय तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही एडिएटेड ड्रिंक्स किंवा जंक फूड हे तुम्ही टाळलं पाहिजे. किंवा जास्त स्ट्रेसफुल लाईफसुद्धा तुम्ही टाळली पाहिजे. थोडंसं रिलॅक्स करून स्वतःसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. कारण की कित्येकदा मानसिक ताणतणावानुसार किंवा मानसिक ताणतणावामुळे सुद्धा आर्थरायटिससारखा त्रास होऊ शकतो. तर आर्थरायटिस टाळण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही फॉलो केलं किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये फॉलो केल्या तर नक्कीच हा त्रास बरा करू शकतो आपण किंवा टाळू शकतो आपण. याशिवाय जरी रुमेटॉइड आर्थरायटिससारखं किंवा जेनेटिकली लिंक तुम्हाला हा त्रास आला आहे तर तुम्ही नक्कीच आमच्याकडे येऊ शकतात. आपण आपल्या इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये अशाही याला जे तुमच्या लाईफस्टाईलमुळे नाही किंवा तुम्ही सगळं हेल्दी फॉलो करत आहात तरी पण जर तुम्हाला आर्थरायटिससारखा त्रास झाला आहे किंवा तुम्हाला डिटेक्ट झाला आहे त्याच्यावर आपण नक्कीच वर्क ऑन करू शकतो आणि तुमचा त्रास हा मुळापासून बरा करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. धन्यवाद डॉक्टर प्रणाली. आज आपण आमच्या नम्म होमिओपॅथिक आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये आलात आणि आर्थरायटिस या रोगाबद्दल अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आपले आभार मानते. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.